आगामी निवडणुका डोळ्यावरती समोर ठेवून बोलणार नाही मी, पण या ठिकाणी पक्षबांधणीला खऱ्या अर्थाने सुरुवात झालेली आहे। पक्ष तळागाळामध्ये तील कार्यकर्त्यांपर्यंत किंवा तळागाळातील जनमानसापर्यंत हा पक्ष पोहोचवण्याची मोठी जबाबदारी राहुलजींच्या नेतृत्वाखाली प्रत्येक जिल्हाध्यक्षावर आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून या ठिकाणी ब्लॉक अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी प्रत्येक ब्लॉक मजबूत करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही एक संघपणे काम करतो आहे। त्याचा एक परिणाम हा पायलट प्रोग्राम आहे, पायलट प्रयोग आहे। सर, कुठेतरी काँग्रेस कार्यकर्ते आता काँग्रेसशी आणखी जुळू लागलेले आहेत, युवा कार्यकर्ते आहेत, त्यांना काय संदेश द्या? 100% मागच्या काही वर्षांमध्ये या ठिकाणी संपूर्ण देशामध्ये नव्हे तर संपूर्ण जगामध्ये काँग्रेसने पुन्हा एकदा लक्ष वेधून घेतलेलं आहे। लोकांना कळून चुकलेलं आहे, भारतामध्ये नव्हे तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये आणि प्रत्येक गावामध्ये काँग्रेसशिवाय पर्याय नाही आणि म्हणून आता पुन्हा एकदा नवीन पिढी काँग्रेसकडे वळू लागली। नियुक्तीचा माध्यम असा आहे की आमचे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सन्माननीय सोनियाजी गांधी या महिला असून देखील सक्षमपणे ह्या मोदी सरकारच्या विरोधामध्ये तो त्यांनी लढा पुकारलेला आहे। ज्या हिटलरशाहीचा विरोध त्या करत आहेत आणि त्यांच्याच बरोबरीने महाराष्ट्राचे अध्यक्ष नानाभाऊ पाटोले तसेच ठाणे शहर काँग्रेस कमिटीचे आमचे धडाडीचे अध्यक्ष विक्रांत चव्हाणजी आणि ठाणे काँग्रेसचे नेते मनोज शिंदेजी यांच्या खांद्याला खांदा लावून आम्ही या ठाणे शहरामध्ये बूथ लेवल, वॉर्ड लेवल, तालुका लेवल अशा प्रत्येक ठिकाणी जाऊन संघटना सक्षमपणे बांधण्याचा आम्ही हा प्रयत्न करत आहोत आणि जेणेकरून या भारतामध्ये, या महाराष्ट्रामध्ये ज्या मोदी सरकारने जो हाहाकार माजवलेला आहे, जी महागाई माजवलेली आहे, लोकांवरती अन्याय चाललेले आहेत, बेरोजगारी मोठ्या प्रमाणात झालेली आहे, त्याला विरोध करण्यासाठी काँग्रेस बूथ लेवल, वॉर्ड लेवल, ब्लॉक लेवल, तालुका लेवलपर्यंत जाऊन काम करण्याचा हा मानस आहे। ही नियुक्ती प्रत्येक कार्यकर्त्याच्या कार्याचा अहवाल घेऊन त्याला पदोन्नती देऊन त्याला सक्षम असं पद देऊन ह्या संघटनेच्या कार्याला भक्कम करण्याची नियुक्ती आहे। जरा दे ना। हाँ चालेल, दे दे सर इकडे समोर जावेद भाई एक सेकंड है। थँक्यू। काँग्रेसची जी पद्धत आहे, काँग्रेसचे जे संघटनेचे नियम आहेत, कायदे आहेत, त्या कायद्यानुसार जर चालणारा ठाण्यामधला ब्लॉक असेल तर 1 नंबरचा ब्लॉक म्हणजे ब्लॉक नंबर 8 म्हणून मी त्याचा या ठिकाणी कौतुक करतो। काँग्रेसच्या ध्येय धोरणाप्रमाणे मग मासिक बैठक असू दे, मग त्या ठिकाणी पदोन्नतीचा कार्यक्रम असू दे, प्रत्येक कार्यकर्त्याला प्रत्येक त्याच्या योग्यते प्राप्त प्रमाणे त्यांना त्याचं पद द्यायचं। त्याचं काम जर चांगलं झालं असेल तर त्याला पदोन्नती द्यायची, याची त्याला पारख आहे। आणि आज संदीप तुम्ही जे बोलला त्या ठिकाणी त्याची नोंद या ठिकाणी आम्ही सर्वांनी घेतलेली आहे, कारण ब्लॉक नंबर 8 चे अध्यक्ष म्हणून तुमचा जो अधिकार आहे, या ब्लॉकला अखंड ठेवण्याचं काम तुम्ही केलेलं आहे सर्वांनी एकत्रितपणे। आणि आज सत्ता आलेली, सत्ता आल्यानंतर या ठिकाणी आमचे बंधू त्या संपूर्ण ठाण्याचे मालक म्हणून या ठिकाणी काम करतात आणि निश्चितपणे आघाडी सरकारमध्ये काँग्रेसचा फार मोठा हात आहे। अनेक ध्येय धोरणं बाजूला ठेवून फक्त आणि फक्त या भारतामध्ये असलेल्या हुकुमशाह मोदीच्या विरोधामध्ये आपल्याला एकत्रितपणे लढायचं आहे, हा हुकुमशाह संपवायचा आहे। म्हणून शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस अशी आघाडीला संमती देणारे सोनियाजी आणि राहुलजी या आपल्या काँग्रेस पक्षाचा मोठा वाटा या आघाडीवर आहे आणि त्याची जाणीव सतत या आघाडीच्या माध्यमातून
उद्धव ठाकरे यांना नेहमी करण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून होत असतं, या सरकारच्या माध्यमातून होत असतं. आणि ते होत असताना जो ब्लॉक चांगल्या पद्धतीत कार्य करतो आहे त्या भागातील कार्यकर्ते असू दे, पदाधिकारी असू दे, यांना देखील आघाडीचा लखलाभ, आघाडीच्या जे जे त्या ठिकाणी आघाडीचे फायदे आहेत ते फायदे मिळणे फार गरजेचं आहे. आणि म्हणून मी या ठिकाणी अध्यक्षांना सांगणार नाही, एवढं आपल्याला सांगेन. सन्माननीय अध्यक्ष आणि मी आणि आमचे जे सहकारी या मंचावर आहेत हे सर्व सहकारी, संदीपजी, आपण ज्या ज्या पदाधिकारीची नावं ज्या ज्या आघाडीच्या पदासाठी सुचवाल, ज्या ज्या पदाधिकारीची नावं येणाऱ्या 2022च्या इलेक्शन मध्ये सुचवाल, ज्या ज्या नगरसेविकेसाठी येणाऱ्या महिलांची नावं, मुलींची नावं आपण सुचवाल, या ठिकाणी मी 100% आणि अध्यक्षांच्या वतीने शाश्वती देतो, सन्माननीय विक्रांत चव्हाण यांच्या वतीने शाश्वती देतो की 100% त्यांना आम्ही त्या ठिकाणी ती जबाबदारी देऊ. परंतु प्रश्न महत्वाचा आहे, जो प्रश्न मला पडतो, जो प्रश्न अध्यक्षांना विक्रांत चव्हाणांना पडतो, तो सतत या ठिकाणी आमच्या इकडे पडतो की तिकीट देण्या संदर्भामध्ये कुठल्या प्रकारचा संशय आपण बाळगू नये. परंतु जर मला आज तिकिटाची शाश्वती जर विक्रांत चव्हाण देत असतील, मनोज शिंदे देत असतील, सचिन शिंदे, इतर सहकारी पदाधिकारी देत असतील, तर त्या ठिकाणी मी ते दिलेली तिकीट नगरसेवक पदामध्ये रूपांतर करण्याची ताकद देखील मला माझ्यावर ठेवली पाहिजे. आज जवळजवळ 5 टर्म मी निवडून आलेलो महानगरपालिकेमध्ये. विक्रांत चव्हाण आपले अध्यक्ष 2 टर्म निवडून आलेले आहेत. स्पर्धा फार मोठ्या प्रमाणावर आहे. या सोशल मीडियाच्या धर्तीवर अनेक चॅलेंजेस समोर आहेत आणि मला असं वाटतं की अजूनपर्यंत आपण तिकीट मागताय, परंतु घराघरात गेला आहात का? आज त्या निमित्ताने तुम्ही घरी जायचा प्रयत्न करा. मी पण थोडा वेळ आज प्रभागाला देतोय. आपण काहीतरी निमित्त घेऊन जायला पाहिजे. आपण एक फॉर्म घेऊन जा. साहेब, तुमच्या घरातल्या सर्व लोकांचं मतदान आहे का? नवीन 18 वर्ष झाल्याचं मतदान आहे का? असेल तर ती यादी चेक करा, त्यांना ओके म्हणा, नसेल तर त्यांना फॉर्म द्या. त्या निमित्ताने तुम्ही घरी जाल. त्या निमित्ताने तो म्हणेल हा माझ्या कामाला, हा माझ्या घरी आला होता, ऐन वेळेला गेला, तो म्हणेल अरे हा आता दिसलाय, तू कधी कुठे पाहिला नाही तुला मी. लोक हुशार केलेले आहे. वातावरण बदलत आहे. वातावरण तुमच्याकडे पोषक होत असेल तरी तुम्ही पोषक व्हायला होणं फार महत्वाचं आहे रवी. त्याच्यामुळे काय काय माध्यमातून जायला पाहिजे ते बघा. नंतर म्हणा मी बोगस केले, त्यांनी बोगस केला म्हणून मी आडलो. तयारी ठेवा, पकडायची तयारी ठेवा. मला स्पष्टपणे सांगायची गरज नाही, परंतु आपण निवडून कसे येऊ याच्यासाठी प्रयत्न करा. त्या ठिकाणी आमचा जुना शिवसेनेत आल्याला माझा खांदा तिथे उभा आहे. हा दुसरा प्रश्न निर्माण होतो, आमच्या याला तिकीट दिलं आणि मला तिकीट दिलं नाही, सचिनला तिकीट दिलं आणि मला तिकीट दिलं नाही, आणि म्हणून त्याला एखादा शिवसैनिक येतो, अरे तुला तर पक्षाने तिकीट दिलं नाही, हे घे पाकिट आणि पाड त्याला, किंवा त्याला पाड, किंवा उभा राहा त्याच्या विरोधात बंडखोर अपक्ष, तुझा खर्च मी करतो. अशा लोकांना मी जवळजवळ 5 वर्ष म्हणजे 25 वर्ष नगरसेवक असल्यामुळे पाहिले. त्यांची नंतर लायकी काय होते ती, त्यांची समाजामध्ये इज्जत काय होते ती पाहिलेली आहे. त्यांना दरवाजा उघडताना पाहिलेला आहे मी, त्यांना चहा आणताना पाहिलेला आहे. अशी त्यांची अवस्था होते. परंतु यावेळेला मी सूचना करणारे प्रदेशला अध्यक्ष महोदय,
ब्लॉक अध्यक्ष साहेब, तुम्हाला देखील या गोष्टीचा ज्ञान झालं पाहिजे. जो नगरसेवक निवडून आणण्यासाठी तुम्हाला एक सांगतो, एका भागातला एक नगरसेवक जर निवडून आला तर 4 नगरसेवक याच्या माध्यमातून एक स्वीकृत नगरसेवक महानगरपालिकेवर जातो आणि एक स्वीकृत नगरसेवक त्या लोकल प्रभाग समितीवर जातो. त्याच्यानंतर परिवहन वेगळी, अशा आस्थापना वेगळी, वृक्ष प्राधिकरण अशा समित्या असतात. परंतु यावेळेला प्रत्येक ब्लॉक अध्यक्षाकडून अध्यक्ष अहवाल घेणार आहेत. कोण रे बाबा त्या सचिनला तिकीट दिल्यानंतर त्याचं चांगल्या पद्धतीत काम करत होतं, अमुक अमुक सचिन बरोबर काय या पद्धतीने काम केलं, मग संदीप सांगेल अमुक अमुक माणसांनी याच्याबरोबर काम केलं, जरा त्याला स्वीकृत सदस्य बनवा. म्हणजे जर तुम्हाला तिकीट मिळालं नाही किंवा जर तुम्हाला असं वाटतं की आपल्याला नगरसेवक व्हायचंय पण आपण असं होऊ शकत नाही, आपल्याकडे ही कमी आहे, आपल्याकडे ती कमी आहे, आपण ती कमी आहे, तर तुम्ही त्या आपल्या काँग्रेसच्या ज्या नगरसेवकाचं तिकीट विक्रांत चव्हाण साहेबांनी त्याला दिलेलं आहे त्याच्या मागे ठामपणे उभे राहा, त्याला निवडून आणा. अध्यक्ष चव्हाण साहेब नंतरच्या निवडून आल्यानंतरच्या काळात तुम्हाला स्वीकृत सदस्य म्हणून तुम्हाला देखील भविष्यात राजकीय कारकिर्दीमध्ये मोठा करतील अशी मानसिकता ठेवा. कोण होता एकनाथ शिंदे, कोण होता जितेंद्र आव्हाड, दगडाला त्यावेळेला दिला लावला होता म्हणून हे आता मंत्री झालेले आहेत. आणि आपल्याकडे देव असून आपण त्याला टिळा लावतो हे दुर्दैव आहे. आपल्याकडे देवासारखी माणसं आहेत पण आपण त्याला टिळा लावत नाही. आणि शिवसेनेसारखा पक्ष, राष्ट्रवादी पक्ष दगडाला टिळा लावून लोकांना सांगतो हा देव आहे, देव आहे, देव आहे. त्याच्यामुळे आता ही परिस्थिती बदलण्याचं काम तुमच्याकडून मला अपेक्षित आहे. आम्ही तुझ्याबरोबर प्रचार करू, कोणतरी तुम्ही उभा करा, लावा दगडाला शेंदूर आणि फास आणि सांगा तूच माझा देव आहे, तूच माझा देव आहे. हे सर्व ऐश्वर्य आहे ना, हे सर्व जेवढे आहेत हे सर्व काँग्रेसहून गेलेले आहेत. आज त्यांना दाखवण्याची वेळ आली. मग तो प्रताप सरनाईक असू दे, मग तो जितेंद्र आव्हाड असू दे, हे सर्व काँग्रेसच्या बलबुतावर, काँग्रेसच्या पायावर उभे झालेली माणसं आहेत, त्यांना उभं केलेली माणसं आहेत. ती आज त्यांनी गद्दारी केली म्हणा किंवा अपक्ष सोडला म्हणून शेवटी गद्दारीच आहे ती. तुम्ही आम्ही आजही एकदम 100% सोने का प्युअर गोल्ड आपण आहोत याचा आपल्याला अभिमान असायला पाहिजे. परंतु 2022 मध्ये असलेलं विक्रांत चव्हाण यांचं स्वप्न, 2022 मध्ये असलेलं माझं स्वप्न, 2022 मध्ये असलेलं नाना पाटोळे यांचं स्वप्न, किती चांगली संधी नाना पाटोळे दिली आहे. जरा तो एकटा लढायला तयार आहे, त्याच्या मागे मी आहे, त्याला तिकीट द्यायला मी तयार आहे. नाना पाटोळे यांचा आज किती चांगला अध्यक्ष भेटला की नाही, बघता की नाही सोशल मीडियावर. आरेला कारे बोलायची ताकद आहे. मला आठवतं मी ठाण्यात एका मंत्र्याबद्दल बोलायला सांगायला गेलं की याला फोन करून सांगा, सहकारी बँकेचा विषय होता. त्यांनी सरळ अरे तुला फोन केला, अरे त्या आम्हाला 2 जागा द्या त्याच्यामध्ये, तर मग सांगू नको 2 मिनिटं लागणार नाही पक्षाच्या आघाडीला सपोर्ट काढायला. एवढी धमक त्या अध्यक्षामध्ये नाना पाटोळेमध्ये आहे. त्याचा फायदा जर आज आणि तुम्ही नाही घेतला तर मग आमच्या चरित्रावर, आमच्या जीवनावर तू आहे. मग आपण आयुष्यात 2022 मध्ये जर उठलो नाही तर आपण, मला वाटत नाही भविष्यात 10-15 वर्ष उठो. मला असं वाटतं आज मी सर्वांना संघटित राहा, संघर्ष करा, पुन्हा आपली गेलेले ऐश्वर्य पुन्हा मिळवा असं या ठिकाणी होतो. आणि इकडेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. अत्यंत चांगलं असं मार्गदर्शन कार्यकर्त्यांना या ठिकाणी केलं. मी यानंतर सन्माननीय अध्यक्ष विक्रांतदादा चव्हाण यांना विनंती करेन की त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करावं. आजच्या या ब्लॉक क्रमांक 8च्या नियुक्ती पदसोहळ्याला उपस्थित असलेले माझे बंधू
महाराष्ट्राचे प्रदेशचे सरचिटणीस ठाण्याचे नेते आदरणीय मनोज शिंदे साहेब, व्यासपीठावर बसलेली सर्व आदरणीय आणि समोर बसलेली सर्व आदरणीय शहर कार्यकारिणीतील माझे बंधू भगिनी, व्यासपीठावर उपस्थित असलेले प्रोटोकॉल म्हणून ज्यांचं मला नाव घ्यावंच लागेल, जरी शहर कार्यकारिणीतल्या लोकांची नावं घ्यायला फार वेळ लागेल. समोर पण बरीच मंडळी बसली आहेत, आपले जुने मित्र बसलेत, कार्यकर्ते. भजन यादव, आपण पुढे या. तर अध्यक्ष संदीप शिंदे, कार्याध्यक्ष जावेद शेख आणि कार्याध्यक्ष अर्चना गागुर्डे, सर्व पदाधिकारी, ब्लॉकचे सर्व फ्रंटलचे अध्यक्ष, सेलचे अध्यक्ष, सेलचे पदाधिकारी, पुन्हा शहराचे पदाधिकारी, बंधू आणि भगिनी, हा ब्लॉकनिहाय पहिलाच नियुक्ती पत्राचा सोहळा आहे आणि त्यामुळे तुमच्या ब्लॉकला मी अभिनंदन करतो की ठाणे शहर जिल्हा काँग्रेसच्या अंतर्गत माझ्या कारकिर्दीमध्ये तुमचा पहिला ब्लॉक आहे ज्यांनी ब्लॉकनिहाय पदवाटप सोहळा घेतलेला आहे. पुन्हा एकदा ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने तुमचं अभिनंदन. संदीप शिंदे साहेब आणि मनोज शिंदे साहेब यांनी काही मार्गदर्शनपर 2 शब्द तुम्हाला सर्वांना सांगितले. संदीप शिंदे साहेबांना या ठिकाणी आठवण करू इच्छितो की आपल्या ब्लॉकवर हवा तसा अन्याय झालेला नाही. तुम्ही म्हणालात तुमचा ब्लॉक, शहराचं कार्यालय तुमच्याच ब्लॉकमध्ये आहे. या शहराचा अध्यक्ष सुभाष कानडे साहेब तुमच्याच ब्लॉकमधून होते. ह्या ब्लॉकमधून मला वाटतं कासम कुरेशी असतील, बशीरबाई होते पहिले, सुवर्णा शिर्के होत्या, आशाताई शिर्के, आशाताई सुतार होत्या, गफूर शेख, असे मातब्बर नगरसेवक ह्याच ब्लॉकमधून काँग्रेस पक्षाने निवडून दिलेले आहेत. कांतिकोळी साहेब आमदार, अशोकराव काँग्रेसमध्ये होते तेव्हा महापौर, बरोबर आहे ना. अशी बरीच मंडळी या ब्लॉकमधून निवडून, काल परवापर्यंत सचिन शिंदेंना सुद्धा परिवहन सदस्य साहेबांच्या नेतृत्वाखाली या ब्लॉकमधून मिळालं आहे. आणि आज सांगायचं झालं तर या ठाणे शहराच्या कमिटीमध्ये सर्वात जास्ती 35 शहर पदाधिकारी तुमच्याच ब्लॉकमधून आहेत, संपूर्ण 12 ब्लॉकमधून. त्याच्यामुळे आणि या ठिकाणी हे जे अध्यक्षपदाचं जे हे आहे ऑफिस, ते सुद्धा तुमच्याच ब्लॉकमध्ये आहे. त्याच्यामुळे अन्याय वगैरे असं काही नाही, ठीक आहे. या ठिकाणी आपण एक संघ राहणं गरजेचं आहे, नो डाऊट. आणि मला असं वाटतं की जेवढा तुमचा ब्लॉक भक्कम आणि भरभरीत आहे, सुनील अंडोरेंना पण आपणच नगरसेवक म्हणून पाठवलं, बरोबर आहे. त्यांची मिसेस पण आपणच पाठवली, नाही सुनील अंडोरेंच्या मिसेसला आपण पाठवलं, अंडोरे BJPतून निवडून आले, बरोबर आहे ना. त्याच्यामुळे हा ब्लॉक पूर्णपणे भक्कम आहे. ह्या ब्लॉकवरची आमची बरीचशी मदार अवलंबून आहे. या ब्लॉकमध्ये विशेष करून मायनॉरिटी समाजाचं फार मोठा पगडा आहे. या ब्लॉकवरती OBCचा फार मोठा पगडा आहे. या ठिकाणी तुम्ही बघाल तर OBC मंडळी फार आहेत या ठिकाणी. उत्तर भारतीय असतील, महाराष्ट्रातील OBC असतील, इतर OBC असतील, मायनॉरिटी असेल, या ठिकाणी ख्रिश्चन समाज असेल, मुस्लिम समाज असेल, कोलबाडमधला ख्रिश्चन समाज आहे, मुस्लिम समाज आहे, या ठिकाणी मागासवर्गीय समाज आहे, वाल्मिकी समाज आहे. या ठिकाणी सगळ्याच समाजाचं मिश्रण असलेल्या याच भागातून वसंत डावकरे साहेब सुद्धा निवडून गेले होते, मुन्ना बिष्ट सुद्धा निवडून गेले होते. त्यामुळे सचिन शिंदे साहेब एवढा भक्कम ब्लॉक मी दुसरा कुठे पाहिला नाही. काय साहेब, नामवंत मंडळी या ठिकाणी निवडून गेलेली होती नेतृत्व करायला. अगदी ज्यांचं नाव अगदी महाराष्ट्राच्या पटलावरती गाजलं, वसंत डावकरे किंवा कांतिकोळी साहेब, हे सगळे इकडूनच निवडून गेले होते. हा ब्लॉक तसा नशीबवान आणि तसा कर्तबगार पण. कर्तबगार यासाठी म्हणेन मी, कारण का तुमच्या ब्लॉकमध्ये कुठे मला व्हॅक्यूम दिसत नाही, गॅप दिसत नाही. सगळ्याच वॉर्डामध्ये कार्यकर्ते आहेत आणि चांगले एकनिष्ठ कार्यकर्ते आहेत. राबोडीमध्ये मध्यंतरीच्या काळामध्ये आपल्याला उमेदवार या ठिकाणी देता आले नाही, पक्षीय धोरण काय असेल. आज तुम्हाला या ठिकाणी शिंदे साहेबांशी माझी चर्चा झाली, त्यांचा सल्ला घेतला, तर या ठिकाणी घोषणा करू इच्छितो की आपल्याला एकलो चलो रे, त्याच्यामुळे सगळ्यांनाच तिकीट मिळणार.
वॉर्ड निहाय होऊ दे, ब्लॉक प्रभाग निहाय होऊ दे किंवा काय व्हायचं ते होऊ दे. माझ्या इथे प्रभागात 4चा प्रभाग झाला, मी आलो ना निवडून. साहेब तर 5-5, 6-6 वेळा नगरसेवक झाले. शिवसेनेचा बालेकिल्ला तोडून नगरसेवक झाले त्या काळामध्ये. शिवसेनेचा बालेकिल्ला होता 1986-85 पर्यंत. संपूर्ण 40 वर्ष आज त्यांनी तिथे सत्ता प्रस्थापित केली. तर मागच्या वेळेस आपल्याच लोकांनी घात केला, जिथे विश्वास ठेवला तिथेच घात झाला. म्हणून त्या ठिकाणी आपल्याच लोकांना, त्या ठिकाणी आपल्याच पक्षाने मोठे केलेली लोक जी सोडून गेली, रवींद्र पाठकसारखी लोक, यांनी त्या ठिकाणी खत पाणी पेरून त्या ठिकाणी साहेबांना घेण्याचा प्रयत्न केला. आणि साहेब थोडे गाफील राहिले म्हणून, वाघ थोडा गाफील राहिला म्हणून, नाही तर काय पडण्याची स्थिती नव्हती या ठिकाणी आणि पाडू पण शकले नसते. तो भाग वेगळा. आणि आता याच्या पुढे तर चित्र वेगळं असेल, तो भाग वेगळा. सांगण्याचं तात्पर्य आहे की आपण या ठिकाणी, आणि जे लढले यावेळेस मागच्या वेळेस, म्हणजे जानबा पाटील असतील, तुमचं हेमंतला तिकीट नसेल मिळाली, भारतीताई आहे, आमचे मेहरोल साहेब आहेत, जे लढले त्यांचंही अभिनंदन या ठिकाणी. की 4च्या प्रभागामध्ये सुद्धा एकटे लढले, 2-2 मिळून. लढणं हे महत्त्वाचं असतं. त्याच्यामुळे मला असं वाटतं, साहेब म्हणाले की जर तुमच्या ब्लॉकमधून जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आले तर तुमच्या ब्लॉकला बाकीच्या कमिट्यांमध्ये जास्तीत जास्त आपलं हे देण्याचं, प्रतिनिधित्व देण्याचं काम माझं असेल. साहेबांच्या नेतृत्वाखाली नानासाहेब पटोले या ठिकाणी तिकिटींचा काळा बाजार होणार नाही, काही काळजी करू नका. आम्ही व्यवस्थित तिकिटी वाटू, मी आणि साहेब, पद्धतशीर. तुम्ही अजिबात काळजी करू नका, एबी फॉर्म मिळेल. परंतु तुम्ही जर सगळेजण एक संघ राहिलात या ठिकाणी आणि व्यवस्थित नेटाने काम केलात, बूथ कमिट्या दिलात या ठिकाणी, ब्लॉक अध्यक्षांना आम्ही ताकद देतोय, वॉर्ड अध्यक्षांनाही होणाऱ्या आणि कार्याध्यक्षांना या ठिकाणी सांगतो नियुक्त होणाऱ्या, की तुम्हालाही निधी दिला जाईल, तुम्हालाही घरोघरात पोचण्यासाठी, कार्यक्रम घेण्यासाठी या ठिकाणी आम्ही मदत करू. साहेब म्हणाले की तिकीट मिळाली, लेट मिळाली. मला तर आमदारकी 5-7 दिवसात मिळाली, बरोबर आहे. मी एकच असा नशीबवान आहे, मला वाटतं साहेबांपेक्षा यांना पुर्णेकर साहेबांना रोज बोलवायचे, दिल्लीवाले, महाराष्ट्रवाले बोलवायचे, इकडे तिकडे या लोकांना फार बोलवायचे. मी एकच नशीबवान आहे ज्याला घरात बसून आमदारकीची पण तिकीट मिळाली आणि अध्यक्षपद पण मिळालं. ठीक आहे. आणि आजही साहेबांना माहिती आहे मी जात नाही, साहेबांनी बोलवलं तरी मी जात नाही. फक्त आता जबरदस्ती करतात या जिल्हाध्यक्षांनी म्हणून जातो, कारण टाळण्यात काम केलेलं बरं असं मला वाटतं. तर आमदारकी माहिती आहे की प्रताप सरनाईक सारखे असताना सुद्धा आपण पडणार. भाजप शिवसेना युती तरी आम्ही मागे पुढे बघितलं नाही. आता काय आचारसंहिता नाही आहे, त्यामुळे 2-5 करोड खर्च करायला आम्ही मागे पुढे बघितलं. त्याच्यामुळे एकदा रेसमध्ये उतरल्यावर बघायचं नसतं. अभि नाही तो कभी नाही, लक्षात ठेवा. पाडायचं म्हणजे पाडायचं, हंडोरेला पाडायचं म्हणजे पाडायचं, पवन कदमला पाडायचं म्हणजे पाडायचं. मग तुम्ही एक संघ पाहिजे या ठिकाणी. कोणी किती इथे घरातून काय येऊन आलेला नसतो. मुन्ना बिश पडला की नाही, तुमच्या लोकांमुळेच पडला. भले मतविभागणी झाली, पडला ना, जमिनीवर आला की नाही. बाकीच्यांना पण जमिनीवर आणायचं काम करायचं. पक्ष जो सोडून गेला, आपल्या पक्षातून मोठा होल, त्याला सोडायचा नाही, गय करायची नाही. भारतीताई, आपल्या पक्षाशी निष्ठा महत्वाची आहे, हाताचा पंजा महत्वाचा आहे, लक्षात ठेवा. हाताच्या पंजाला मानत असाल, राहुल गांधी, सोनिया गांधींना मानत असाल, आणि मला असं वाटतं जे काँग्रेसमध्ये उरलेत ते सगळे हाताच्या पंजाला मानणारे लोक. गाळ म्हणतील, काही म्हणेल, आपले सगळे शिलेदार आहेत. त्याच्यामुळे यापुढे येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी कोणी असेल, अगदी अशोक राऊळ जरी असतील तरी विरोधात काम करायला मागे पुढे बघायचं नाही या ठिकाणी, तुम्हाला सांगतो. आणि आयाराम गयारामांना आपल्याकडे स्थान नाही. उद्या कुठले नगरसेवक म्हणतील आम्ही इकडे येतो, नाही, आपण आपल्या कार्यकर्त्यांनाच तिकीट देणार, आजच फायनल करून टाकू, बरोबर आहे. आणि तुम्ही कारण नाही, मी जावेद शेखनं आत्ताच सांगितलंय तुम्हाला, अफ्ताब वगैरे सगळ्यांना आत्ताच मी सांगतोय की आपण एकटा लढायचंय, तिथे तुम्ही बूथबांधणी करायला तयार राहा. आपल्याला कोणाशी, माझी किती जरी मैत्री असली, माझी मनोज शिंदे साहेबांशी, तिथल्या नगरसेवकांची वगैरे किती जरी मैत्री असली, पक्षाच्या हिताच्या पलीकडे काही नाही. पक्षहित पहिला. हाताचा पंजा घरोघरी दिसला पाहिजे. आपला उमेदवार पडला तरी चालेल, आपला हाताचा पंजा जेव्हा घरोघरी दिसेल आणि एकदा बॅलेट पेपरवर हाताचा पंजा चढला, आपल्या बॅनरवर आपलं नाव लागलं आणि होर्डिंगवर आपलं हाताचा पंजा दिसला की आपला जो मतदार आहे तो आपोआप आपल्याकडे येणार. आपण नाही म्हणतो राष्ट्रवादीकडे गेलाय, आपण नाही म्हणतो MIM कडे गेलाय, आपण नाही म्हणतो समाजवादीकडे गेलाय, पण ज्या दिवशी आपला हाताचा पंजा या ठिकाणी दिसेल
आज या ठिकाणी संपूर्ण वाल्मिकी समाज आताच्या पंचाला वोट करणारा माणूस आहे. आपण त्यांचा फक्त आपण नीट त्यांना हाताळत नाही या ठिकाणी, आणि म्हणून या ठिकाणी नको ती मंडळी या ठिकाणी निवडून आलेली आहेत. असं जास्ती वेळ घेणार नाही. नियुक्तीपत्राचा सोहळा आपल्याला सुरू करायचा आहे. येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला सर्वांना ठाणे शहर जिल्हा काँग्रेसतर्फे तुमच्या या नूतन अभिनंदन म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला अगदी मनपूर्वक शुभेच्छा. तुम्हाला सर्वांना लहानांना आशीर्वाद, मोठ्यांना शुभेच्छा. आणि मीही या ठिकाणी अपेक्षा बाळगतो की तुम्ही आपण सगळेजण मिळून, मी नाही तुम्ही नाही, आपण सगळेजण मिळून ठाणे शहर जिल्हा काँग्रेसच्या नेतृत्वाखाली एकसंघ राहून येणाऱ्या काळामध्ये आपण आपले नगरसेवक कसे निवडून जातील, या ठिकाणी लोकांची कामं कशी होतील, मग त्या ठिकाणी आधार कार्ड कॅम्प असेल, या ठिकाणी त्या ठिकाणी रेस्टिंगची कामं असतील, या ठिकाणी काही ठिकाणी घरेलू कामगारांचे प्रश्न असतील, डोमिसाईल सर्टिफिकेट असतील, विविध शैक्षणिक उपक्रम असतील, आरोग्यविषयक उपक्रम असतील, ते सगळे उपक्रम आपण राबवूया. या ठिकाणी वकील या ठिकाणी 2-2, 3-3 आहेत. ॲडव्होकेट जावेद शेख आहेत, ॲडव्होकेट जिया शेख आहेत, ॲडव्होकेट आपला मागिरीतला काय नाव त्यांचं आमचा हिदायत माझा शाळेतला मित्र आहे, सेंट जॉन्समधला हिदायत बाय आहे. बरेचसे आपले मित्र आहेत आमचे या ठिकाणी वकील आहेत. त्यांनी हिदायत त्यांनी आपल्याला या ठिकाणी बजरंग आहे, सगळ्यांनी जर ताकद लावली मला वाटतं तर आपले चांगले नगरसेवक या ठिकाणी निवडून येतील. मागच्या वेळेस आपण व्हॅक्यूम सोडली या ठिकाणी, त्यामुळे शिवसेनेने आणि NCPने आणि BJPने मिळून आपली माणसं खेचली या ठिकाणी. एकटे मनोज शिंदे साहेब एकटे पडले त्या ठिकाणी. आता आम्ही एकटे नाही आहोत. आता मी ते माझ्याबरोबर आहेत, मी त्यांच्याबरोबर आहे. या ठिकाणी मी त्या ठिकाणी अडकलो होतो या ठिकाणी. किंबहुना मी असा निर्णय घेईल की इलेक्शन न लढता या ठिकाणी ठाणे शहराची धुरा कशी सांभाळता येईल त्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करेन महानगरपालिकेवर. परंतु महानगरपालिकेवर शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी चांगली फळी पाठवण्याचं काम काँग्रेसतर्फे होईल आणि पुन्हा एकदा सभागृहात काँग्रेसचा आवाज बुलंद कसा होईल यासाठी आपण सर्वांनी एकसंघपणे प्रयत्न केले पाहिजेत. असो, आजचा दिवस चांगला आहे, गुरुवारचा दिवस आहे, श्रावणी गुरुवार आहे. या ठिकाणी सगळ्यांना उपवास सोडायचे असतील, महिला कोणाला आणखी जास्ती वेळ घेत नाही. पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा देतो व संदीप शिंदेंना या ठिकाणी सूचना करतो की आपण हा नियुक्तीपत्राचा सोहळा लवकरात लवकर सुरू करावा. धन्यवाद अध्यक्ष महोदय. या ठिकाणी पदनियुक्ती सोहळ्याच्या आधी या ठिकाणी प्रवेश आहे काँग्रेस पक्षाचा पक्षामध्ये. मी श्री